श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, जर तुमची रास कुंभ असेल तर सावधान, कारण पुढचे काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उलथापालथ घडून आणणार आहे. तारखेची नोंद करून ठेवा, कारण 15 एप्रिल 2026 ही वेळ केवळ स्वामी समर्थांची पुण्यतिथी नाही, तर कुंभ राशीच्या लोकांसाठी न्यायाचा दिवस ठरणार. ज्या दिवशी स्वामी या धरेवरून निज धामाला गेले, त्याच दिवशी ते तुमच्यासाठी यशाची आणि चमत्काराची एक अशी खिडकी उघडणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण थांबा, हे केवळ ऐकायला गोड नाहीये, पण स्वामीचा आशीर्वाद मिळवण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील त्या काळ्या सावल्या नष्ट होणार आहेत, ज्याची तुम्हाला वर्षानुवर्ष छळलंय. पुढच्या 7 दिवसात म्हणजे 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान तुमच्या घरात, तुमच्या खिशात, तुमच्या नशिबात अशा 5 भयानक घटना घडतील, ज्याचं पाहून अख्खं गाव थक्क होईल. कारण लोक म्हणतात, याचं नशीब अचानक कसं पालटलं. पण ते नसीब नसेल, तर तो स्वामीचा विशेष वज्र आशीर्वाद असेल. आजचा हा व्हिडिओ सामान्य समजू नका मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला, तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारा सर्वात मोठा संकेत तुम्ही गमावून बसाल. काय घडणार आहे 15 एप्रिलच्या त्या पवित्र मुहूर्तावर, आणि कोणतं ते गुपित आहे जे केवळ कुंभ राशीच्या लोकांसाठीच आहे. तर चला थेट पाहूया या 5 हादरून सोडणाऱ्या घटना. तर कुंभ राशीच्या जातकानो, 11 एप्रिलच्या पहाटेपासून तुमच्या आयुष्यातील ऊर्जा बदलायला सुरुवात होईल. कदाचित तुम्हाला सुरुवातीला हे जाणवणार नाही, पण ब्रह्मांड तुमच्यासाठी एक मोठी चाल रचत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या कामात तुम्ही जीव ओतून मेहनत करत होता, पण पदरी फक्त निराशा पडत होती, तेथे अचानक एखादी हालचाल दिसायला लागेल. ही हालचाल म्हणजे तुमच्या नशिबाचा तो धक्का असेल, जो तुमची बंद पडलेली गाडी पुन्हा रुळावर आणेल. एखादा फोन येईल किंवा एखादा असा निरोप मिळेल, जो तुमची चिंतेत रूपांतर आशेमध्ये करेल. पण लक्षात ठेवा, स्वामीचा आशीर्वाद मिळवण्यापूर्वी ते तुमच्या आयुष्याची साफसफाई करतात. 11 एप्रिलपासून ते 17 एप्रिलच्या त्या प्रवासात तुमच्या आजूबाजूला असलेले लोक तुमच्याशी कसे वागतात याकडे बारीक लक्ष द्या. जे लोक तुम्हाला केवळ कामापुरते वापरून घेत होते, त्यांच्यापासून तुमचं मन आपोआप लांब व्हायला लागेल. हा स्वामीचा पहिला संकेत आहे मित्रांनो, कारण बाळा, आता तुझे जुने पास तोडण्याची वेळ आली आहे, स्वामी म्हणतात. तुमच्या मनात अचानक निर्माण होणारी अस्वस्थता ही भीतीची नसून येणाऱ्या मोठ्या परिवर्तनाची नांदी असणार आहे. कुंभराशीच्या जातकानं 15 एप्रिलच्या पुण्यतिथीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्वतयारीच आहे. आणि या पहिल्या भागात तुम्हाला अशा काही घटनांचा अनुभव येईल, ज्यामुळे तुम्हाला कळेल की आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केले ते उगाच नव्हते. कुंभराशीची व्यक्ती म्हणून तुमची सहनशक्ती आता संपली आहे, पण ते येथूनच तुमच्या विजयाचा श्री गणेशा सुद्धा होणार. 11 एप्रिलला एखादी अशी लहानशी पण महत्वाची गोष्टही घडेल, जी तुम्हाला खात्री पटेल की स्वामी समर्थांनी तुमचा हात धरलाय. ही तर फक्त सुरुवात असेल. पुढच्या काही तासातच जे घडणार आहे ते पाहून तुमची झोप उडेल. तर 11 एप्रिलच्या पहिल्या धक्क्यानंतर 12 आणि 13 एप्रिल हे 2 दिवस कुंभ राशीसाठी अत्यंत भयानक सत्तेचा उलगडा करणारे ठरतील. साध्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या आजूबाजूला वावरणारी ती गोड माणसं, जी तुमच्या ताटातलं खातात आणि तुमच्या विरुद्ध कारस्थान रचतात, त्यांचे मुखवटे आता गळून पडणार. स्वामीच्या कृपेने तुम्हाला अशा काही गोष्टी कळतील किंवा असे काही पुरावे तुमच्या हाती लागतील, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या सर्वात जवळचा मानला जाणारा व्यक्तीच तुमच्या प्रगतीचा अडथळा कसा बनला होता, हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. पण मित्रांनो, घाबरून जाऊ नका, कारण हे स्वामीचं तुमच्यावरचं प्रेम आहे. 15 एप्रिलच्या महा आशीर्वादापूर्वी तुमच्या आयुष्यातून असा कचरा बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण या 2 दिवसात तुम्हाला अचानक कोणाच्या तरी संशयास्पद हालचाली दिसायला लागतील किंवा कुणाचं तरी गुपित तुमच्या समोर उघड होईल. हे केवळ योगायोग नसतील, तर स्वामी समर्थ तुम्हाला सावध करत असतील की बाळा, ही माणसं तुझ्या यशाच्या आडी येत आहेत, त्यांना आता ओळख. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव मुळात भोळा असतो, पण आता तो भोळेपणा सोडून चतुर बनण्याची वेळ आली आहे. कारण मित्रांनो, तुमच्या घरातील किंवा नातेवाईकामधील एखादी अशी व्यक्ती, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तिचंच वास्तव रूप असं समोर येईल. सुरुवातीला तुम्हाला मानसिक धक्का बसेल, पण तुमचं मन अस्वस्थ होईल. पण लक्षात ठेवा, जेव्हा खोट्या नात्याची पानं गळतात, तेव्हा यशाची नवी पालवी फुटत असते.
आणि या 2 दिवसात शांत राहा, कोणाशी वाद घालू नका. फक्त पाहत राहा, की नियती कशी एकेकांचा हिशोब चुकता करते. कारण यानंतर जे घडणार आहे ते थेट तुमच्या आर्थिक नशिबाशी जोडलेलं आहे. त्यासोबतच 14 एप्रिल ही जी तारीख आहे मित्रांनो, ती कुंभ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक चमत्कार घडवण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक काळापासून तुम्ही पैशाच्या विवेचनेत आहात. एकीकडून येतात पैसे, पण दुसरीकडून जातात अशी तुमची स्थिती झाली आहे. पण या दिवशी ग्रहांची अशी काही युती होणार, की तुमच्या बंद पडलेल्या तिजोरीची चावी तुम्हाला गवसणार. हा केवळ योगायोग नाही, तर 15 एप्रिलच्या पुण्यतिथीपूर्वी स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी पाठवलेली एक भेट असेल. अचानक कुठून तरी धनलाभ होणे, अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळणे किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळणे अशा घटना या दिवशी घडू शकतात. पण लक्षात ठेवा, हे लक्ष्मी दर्शन केवळ संपत्तीपुरते मर्यादित नाही. ज्या कुंभ राशीच्या व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आहेत त्यांना या दिवशी मोकळा श्वास घेण्याची संधी मिळेल. कदाचित एखादा असा माणूस तुमच्या मदतीला धावून येईल ज्याची तुम्ही अपेक्षा केली नव्हती. स्वामी समर्थ तुम्हाला संकेत देतात की आता तुमची गरिबी आणि लाचारी संपण्याची वेळ आली आहे. व्यापारात असलेल्या लोकांसाठी एखादा असा जॅकपॉट करार समोर येईल जो तुमच्या व्यवसायाचं रूप पालटून टाकेल. तुमची प्रतिष्ठा समाजात वाढायला सुरुवात होण्याचा हाच तो मुहूर्त असेल. मित्रांनो, या भागाचा सर्वात मोठा थरारक अनुभव म्हणजे तुम्हाला 14 एप्रिलच्या रात्री एखादा असा दैवी दृष्टांत किंवा स्वप्न पडेल की जे तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग स्पष्ट करेल. स्वामीची सावली तुमच्या घरावर पडली आहे याचा प्रत्यय तुम्हाला तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा संपत्तीमध्ये होणाऱ्या वाढीमुळे येईलच. पण एक सावधगिरीचा इशारा मित्रांनो, हा पैसा आल्यावर त्याचा अहंकार करू नका किंवा कोणाजवळही त्याचा गाजावाजा मात्र करू नका. कारण ही लक्ष्मी स्वामीच्या कृपेने आलेली आहे आणि ती टिकवण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. आता तयार व्हा त्या मोठ्या दिवसासाठी ज्याची संपूर्ण ब्रह्मांड वाट पाहत होती. 15 एप्रिलची ती महापुण्यतिथी. चा दिवस साधासुधा नाही. 15 एप्रिल 2026 स्वामी समर्थांची पुण्यतिथी, ज्या दिवशी ब्रह्मांड एका वेगळ्याच ऊर्जेने भरलेलं असतं. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे मुक्तीचा दिवस आहे. आतापर्यंत तुम्ही अनेकदा संभ्रमात होतात, मी हे करू की नको, माझं भविष्य काय असेल. पण आज स्वामींचा असा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल की तुमच्या मनातली सर्व जळमटं निघून जातील. तुम्ही आयुष्यातला एक असा धाडसी निर्णय घेणार आहात जो तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. हा निर्णय नोकरीतल्या बदलाचा असेल, व्यवसायातल्या मोठ्या गुंतवणुकीचा असेल किंवा एखाद्या चुकीच्या माणसाला कायमचा रामराम ठोकण्याचा असेल. स्वामी पुण्यतिथीच्या या मुहूर्तावर कुंभ राशीच्या व्यक्तींना एक अजब अनुभव येईल. तुम्हाला असं जाणवेल की कोणीतरी तुमचा हात धरून तुम्हाला योग्य मार्गाकडे ढकलतंय. तुम्ही आतापर्यंत ज्या संकटांना पहाड समजत होतात ती स्वामींच्या कृपेने आज मातीसारखी विरघळताना दिसतील. या दिवशी तुमची निर्णय क्षमता इतकी तीव्र असेल की जे लोक तुम्हाला आतापर्यंत कमी लेखत होते तेच तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करतील. हा दिवस केवळ कॅलेंडरवरची तारीख नाही, तर स्वामींनी तुमच्यासाठी आखलेला तो विजयाचा मार्ग आहे, जिथे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. पण एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, 15 एप्रिलला तुम्हाला काही विलक्षण अनुभव येऊ शकतात. घरात अचानक अत्तराचा दरवळ येणे, स्वामींच्या फोटोकडे पाहताना एक वेगळीच चमक दिसणे किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असा संदेश मिळणे. हे संकेत सांगतील की स्वामींची नजर थेट तुमच्यावर आहे. तुम्ही जो निर्णय आज घेणार आहात त्यावर स्वामींनी शिक्कामोर्तब केला आहे. आता भीती सोडा आणि आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका, कारण ज्याचे रक्षणकर्ता स्वतः स्वामी आहेत त्याचं वाकडं करण्याची ताकद या जगात कोणामध्येही नाही. आता वळूया या 7 दिवसांच्या सर्वात रहस्यमय शेवटच्या टप्प्याकडे. 15 एप्रिलच्या त्या महाआशीर्वादानंतर 16 आणि एप्रिल 17 हे 2 दिवस कुंभ राशीसाठी नव्या युगाची सुरुवात करणारे असतील. या 7 दिवसांच्या वादळानंतर आता आकाश स्वच्छ झालं आहे आणि तुमच्या आयुष्यात प्रगतीचा सूर्य उगवला आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कर्माचं पूर्ण फळ मिळताना दिसेल. ज्या शत्रूंनी तुमच्यासाठी खड्डे खणले होते ते स्वतःच त्यात पडलेले तुम्हाला दिसतील आणि तुमचा विजय निश्चित झालेला असेल. तुमच्या चेहऱ्यावर एक असं तेज येईल जे पाहून लोक स्वतःहून तुमच्याशी मैत्री करायला पुढे येतील. समाजात तुमचं हरवलेलं स्थान आणि मान सन्मान पुन्हा एकदा दुप्पट वेगाने परत येईल. 17 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक अशी आनंदाची बातमी मिळेल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे आनंदाने ओले करेल. हा एखाद्या घराचा प्रश्न सुटण्याचा आनंद असेल, मुलांच्या प्रगतीची बातमी असेल किंवा तुमच्या करिअरमधील सर्वात मोठी झेप असेल. स्वामी समर्थांनी या 7 दिवसांत तुमची जी परीक्षा घेतली त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला आहात याचा तो पुरावा असेल.
तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता पूर्णपणे निघून गेली असून एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराच्या कणाकणात भरली आहे. आता तुमचं आयुष्य पूर्वीसारखं सामान्य उरलेलं नाही, तर ते स्वामींच्या सुरक्षा कवचात सुरक्षित झालं आहे. व्हिडिओच्या शेवटी एक सर्वात मोठी गुप्त गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींचा हा आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी या 7 दिवसांनंतर अजिबात गर्विष्ठ होऊ नका. 17 एप्रिलला रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ ब्रीदवाक्य नाही, तर कुंभ राशीच्या लोकांसाठी तो आता जीवनाचा आधार बनला आहे. या 7 दिवसांत घडलेल्या घटना तुमच्या आयुष्याचा कायापालट करतील यात शंकाच नाही. आता वेळ आली आहे स्वामींच्या चरणी लीन होण्याची. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या आयुष्यातले हे 7 दिवस क्रांती घडवून आणणारे आहेत. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला किंवा येतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून त्यांनाही सावध करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.